नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 20 मार्च रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत। मित्रांनो, ही डेलीची सिरीज जर तुम्ही फॉलो करत असाल तर निश्चितच तुम्हाला या सिरीजचा भविष्यामध्ये एग्जामच्या वेळी नक्कीच फायदा होणार आहे। त्याचबरोबर डेली लेक्चर करत चला, म्हणजे तुम्हाला लिंक सुद्धा लागत जाईल। त्याचबरोबर हे लेक्चर तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करत चला। लेक्चरला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लेक्चर सुरू करण्यापूर्वी राज्यसेवेची ॲडव्हर्टाइज आलेली आहे आणि आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा विजयश्री बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे। कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष्य बॅच, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0 प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी आणि कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुरू केलेली आहे। त्याचबरोबर आपला नोट्स पॅकेज जो तुम्ही परचेस करू शकता आणि या नोट्सचा फायदा आपल्या अभ्यासामध्ये करू शकता। या नोट्स तुम्हाला या बॅचेसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील। त्याचबरोबर या सगळ्यांसाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज सुद्धा फॉलो करून ठेवा, कारण टेलिग्रामवर यूट्यूबचे जे काही लेक्चर असतात त्याचा आम्ही वेळोवेळी अपडेट देत असतो आणि इंस्टाचं जे पेज आहे त्यावर अभ्यासविषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील। 20 मार्चचा करंट अफेअर्स चला आता अभ्यासूया। बघा मित्रांनो, यामध्ये जे काही मधल्या काळात मी लेक्चर घेतले होते, मी थोडं सुट्टीवर होतो, तर त्या काळातील काही 2-2, 3-3 महत्त्वाचे क्वेश्चन सुद्धा ॲड करत आहे मी, ठीक आहे। तर महत्त्वाचे सेशन आहे, मिस करू नका। खेलो इंडिया हिवाळी गेम्स जे आहे, ठीक आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स आपण ज्याला म्हणूया, तर खेलो इंडिया हिवाळी खेळ आपण मराठीत साध्या भाषेत सोप्या भाषेत म्हणूया। तर याच्या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानावर कोण राहिलेलं आहे, तर खेलो इंडिया विंटर गेम्समध्ये पदक तालिकेमध्ये भारतीय सैन्य, भारतीय लष्कर जे ते पहिल्या क्रमांकावर राहिलेले। मग खेलो इंडिया विंटर गेम्स बाबत व्यवस्थितपणे आपल्याला सगळी गोष्टी जाणून घ्यायच्या आहे। खेलो इंडिया विंटर गेम्स जे आहे तर ते आयोजित करण्यात आले होते मित्रांनो NDS स्टेडियम, जे लेह या ठिकाणी, लेह लडाखमध्ये। आपण जर बघितलं तर 23 जानेवारी पासून हे जे गेम्स आहे हे सुरू झाले होते। आपण जर बघितलं तर डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे खेलो इंडिया विंटर गेम्सचं। ही याची 5वी आवृत्ती होती। कितवी आवृत्ती होती? 5वी आवृत्ती। लेह आणि गुलमर्ग या 2 ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं। 2 टप्प्यामध्ये आयोजन केलं गेलं होतं, 23 ते 27 जानेवारी दरम्यान लेहमध्ये, ठीक आहे, लडाख या ठिकाणी, आणि त्याचबरोबर 9 ते 12 जानेवारी दरम्यान गुलमर्ग जम्मू काश्मीर या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। मग आपण जर बघितलं शुभंकर होता शिन ए शी शान हिमबिबट्या, ठीक आहे, तर हिमबिबट्याचं एक नाव आहे शिन ए शी, ठीक आहे, किंवा शान म्हणून सुद्धा ओळखला जातं। तर हा जो होता हा शुभंकर होता। यामध्ये सगळ्यात जास्त 18 पदकं जी आहे ते भारतीय लष्कराने जिंकली, ज्यामध्ये 7 सुवर्ण पदकं, 5 रौप्य पदकं आणि 6 कांस्य पदकाचा समावेश आपल्याला बघायला मिळतो। कोणत्या राज्याच्या विधानसभा 1947 पासून सुरू असलेल्या वादविवाद प्रक्रियेमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्चेबल इंजिन सुरू करणार आहे? तर सिंपल प्रश्न तुम्हाला अजून सोपा करून सांगतो, ठीक आहे। बघा मित्रांनो, कोणत्या राज्याची विधानसभेने 1947 पासून सुरू असलेले वादविवाद कुठले? तर विधानसभेमध्ये जे काही डिबेट असतात, चर्चा जी असते, ठीक आहे, तर ती शोधून काढण्यासाठी किंवा तिला सहजासहजी उपलब्ध करण्यासाठी एक सर्चेबल इंजिन जे आहे, ठीक आहे, सर्चेबल इंजिन जसं गुगल इंजिन आहे, गुगलवर आपण काही सर्च केलं तर आपल्याला समजून आपल्याला जे सर्च रिझल्ट पाहिजे तो मिळून जातो। मग आता अशाच प्रकारचं एक वेबसाईट म्हणा जी पंजाब विधानसभेने, ठीक आहे, किंवा पंजाब सरकारने बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते काय करणार तर ते त्या वेबसाईटवर सर्च करणार, बाबा की मला 23 जानेवारी कधीचं, तर 1979चं विधानसभेतील डिबेट बघायचं, तर तुम्हाला त्या दिवशीचं डिबेटचे व्हिडिओ जे आहे किंवा व्हिडिओ नसेल तर माहिती जी आहे ती बघायला मिळेल। तर अशा प्रकारे जर बघितलं तर एक सर्चेबल इंजिन पंजाब सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे समजून घ्या एखाद्या गोष्टीवर काय चर्चा झाली होती, काय डिस्कशन झालं होतं, ठीक आहे, आणि कालानुसार यामध्ये काय फरक पडलेला आहे, ठीक आहे। तर यासाठी हे जे इंजिन आहे तर ते बनवण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतलेला आहे। यामध्ये 1947 पासूनचे जे काही डिबेट्स आहे तर ते आपल्याला या सर्च इंजिनवर उपलब्ध करून दिले जाणार आहे। सर्च करण्याजोगे इंजिन पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवाना यांनी लॉन्च केलेलं आहे। ऑलरेडी हे लॉन्च सुद्धा झालेलं आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 1947 पासून आजपर्यंत विधानसभेत झालेल्या वादविवाद आणि कामकाज सहज उपलब्ध करून देणं हा याचा मुख्य उद्देश आहे। यानंतर भारतातील ही पहिलीच गोष्ट होती, अशा पहिल्यांदाच
एका विधानसभेने केलेला हा प्रयोग आहे, म्हणून पहिल्या घडामोडी थोड्या बघून घेऊया. जसं की INS गुलदार या जहाजाला बुडवण्यात आलं सिंधुदुर्गच्या तिथं, आणि भारतातील पहिलं अंडर वॉटर आपण म्हणूया संग्रहालय जे आहे तर ते बनवलं जात आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी. त्यानंतर भारतीय रेल्वे आणि IIT मद्रास यांच्या सहकार्याने काय केलं जातं आहे, भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक जो आहे तो IIT मद्रासने विकसित केलेला आहे रेल्वेच्या मदतीने. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा तपशीलवार नकाशा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बनवलेला आहे मित्रांनो. पहिल्यांदाच तो नकाशा जो आहे तो जगाच्या समोर मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतातील पहिली वन्यजीव बायोबँक दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये उघडण्यात आलेली आहे. त्यानंतर सरला एव्हिएशनने भारतातील पहिला एअर टॅक्सी प्रोटोटाइप सादर केलेला आहे. आणि कन्याकुमारी तामिळनाडू येथे भारतातील पहिल्या काचेचा पुलाचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतर समान नागरी संहिता ठीक आहे किंवा समान नागरी कायदा लागू करणारं स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य आहे उत्तराखंड. आणि स्वातंत्र्यापूर्वीपासून हा जो समान नागरी कायदा आहे मित्रांनो हा गोव्यामध्ये लागू आहे. मग तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन हा आहे की समान नागरी कायद्याचं कलम काय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात भारतातील पहिला सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सुरू करण्यात आलेला आहे. गुजरातमध्ये एक गाव आहे मसाळी गाव, हे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे. मग हे सीमावर्ती भागात असणारं पहिलं सौर गाव ठरलेलं आहे. त्यानंतर पाटणा बिहार येथे बालकांसाठीचं पहिलं कर्करोगाचं स्पेशल हॉस्पिटल बनवण्यात आलेलं आहे. त्यानंतर गेल इंडिया लिमिटेडने पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट जो आहे तो विजयपूर मध्य प्रदेशमध्ये सुरू केलेला आहे. ठीक आहे, तर आपण इथं भारतातील पहिल्या घडामोडी सुद्धा बघितल्या. भारतीय लेखन जागतिक स्तरावर मांडण्यासाठी प्रधानमंत्री युवा लेखन मार्गदर्शन योजना जी ती कोणी सुरू केली, तर प्रधानमंत्री युवा लेखक मार्गदर्शन योजना जी आहे जिला PM युवा 3.0 असंही म्हटलं जातं, तर ही योजना सुरू केलेली आहे मित्रांनो शिक्षण मंत्रालयाने. तर बघा भारतीय लेखन जे आहे तर ते जागतिक स्तरावर मांडण्यासाठी प्रधानमंत्री युवा लेखक योजना जी आहे युवा लेखक मार्गदर्शन योजना शिक्षण मंत्रालयाने सुरू केली. यामध्ये ज्या युवकांचं वय 30 पेक्षा कमी आहे अशा युवकांचं जे लेखन आहे तर ते जागतिक स्तरावर नेण्यामध्ये इथं शिक्षण मंत्रालय मदत करणार आहे, युवकांना प्रोत्साहन देणार आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तरुण लेखकांना प्रशिक्षित करणं आणि जागतिक स्तरावर भारतीय साहित्याचा प्रचार करणं हे आहे. 30 वर्षाखालील तरुण लेखक जे आहे ते या योजनेसाठी पात्र आहे. इथं नामवंत लेखक जे ते या तरुणांना मार्गदर्शन करणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. आपण जर बघितलं तर निवडलेल्या लेखकांना 6 महिन्यासाठी दरमहा 50,000 रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहे तर धर्मेंद्र प्रधान. बलूच बंडखोरांनी कोणत्या देशाच्या बलुचिस्तान प्रांतात जाफर एक्सप्रेस जी आहे तर जाफर एक्सप्रेस नावाची पॅसेंजर ट्रेन जी आहे तर ती हायजॅक केली. तर बघा हा क्वेश्चन आपला घ्यायचा राहिला होता. तर बघा 180 आर्मीचे जवान आणि पाकिस्तानची जी ISS आहे ठीक आहे, आपण जर बघितलं तर त्यांची गुप्तचर संघटना जी आहे ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर या 180 जवान प्लस पोलीस प्लस त्यांची जी गुप्तचर संघटना आहे या व्यतिरिक्त काही नागरिक सुद्धा या ट्रेनमध्ये होते. नागरिक जाफर एक्सप्रेस नावाची ती एक्सप्रेस होती. बलूच बंडखोरांनी तिला हायजॅक केलं. जे काही बलुचिस्तान मधले नागरिक आहेत त्यांना सोडून दिलं. त्याचबरोबर जर बघितलं तर इतर प्रांतातील महिला आणि बालकांना सोडून दिलं आणि फक्त पोलीस जे होते, आर्मीचे लोक जे होते आणि जे गुप्तचर विभागातील लोक होते असे 180 जणांना या ट्रेनमध्ये मारण्यात आलं. ठीक आहे, तर अशा प्रकारची घटना पाकिस्तानमध्ये घडलेली आहे. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान नावाचा जो काही प्रांत आहे तर तिथं ही घटना घडलेली आहे. जागतिक स्तरावर ही खूप गाजलेली घटना आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर 11 मार्च 2025 रोजी ही घटना झाली होती. यामध्ये क्वेटा ते पेशावर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर पाकिस्तानमध्ये काय होतं तर एक पंजाब, आपल्याकडे जसं पंजाब राज्य आहे तसं त्यांच्याकडे सुद्धा पंजाब प्रांत आहे. मग आपण जर बघितलं तिथं पंजाब राज्याला जास्त महत्व आहे, पंजाब राज्याचीच पूर्ण सत्ता आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं बाकी जे प्रांत आहे बलुचिस्तान सारखे तर त्यांचं फक्त शोषण केलं जातं. ठीक आहे, त्यांना काही हक्क वगैरे दिले जात नाही आणि मग या लोकांनी त्या विरोधात लढा
दिलेला आहे. हे जे बलूच बंडखोर यांचं म्हणणं होतं की पाकिस्तानने आमच्या जे काही नेत्यांना अटक केलेलं आहे तर त्यांना रिलीज करा, आम्ही तुमच्या पोलीस आणि आर्मीवाल्यांना रिलीज करतो, ठीक आहे. पण तसं पाकिस्तान सरकारने केलं नाही, त्यामुळे या 180 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. टोटल लोक होते 440, पण 440 पैकी बालक, स्त्री आणि बलुचिस्तान मधल्या नागरिकांना सोडून देण्यात आलं, बाकी लोकांना इथं मारण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी आहे. चलन त्यांचा पाकिस्तानी रुपया आहे. शाहबाज शरीफ जे आहे ते तिथले पंतप्रधान आहे. राष्ट्रपती आहे आसिफ अली जरदारी. आपण जर बघितलं भारत आणि पाकिस्तानमध्ये 4 मोठी युद्ध झालेली आहे, ज्यामध्ये 1947-48 मध्ये पाकिस्तानने जे काही अफगाणी बंडखोर होते त्यांना भारतामध्ये पाठवलं होतं लढण्यासाठी. त्यानंतर 1965 मध्ये आपलं आणि पाकिस्तानचं थेट युद्ध झालं होतं. त्यानंतर 1971 मध्ये बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी भारताने पाकिस्तानसोबत युद्ध केलं होतं आणि 1999 ला कारगिल युद्ध झालेलं आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेला रॅडक्लिफ सीमा म्हणून सुद्धा ओळखला जातं किंवा रॅडक्लिफ लाईन म्हणून सुद्धा ओळखला जातं. मग रॅडक्लिफ लाईन जी ती भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे, त्याचबरोबर भारत आणि बांगलादेशमध्ये सुद्धा आहे. मॅकमोहन लाईन जी आहे ती भारत आणि चायनामध्ये आहे. मग आता तुम्ही मला सांगायचंय की भारत आणि अफगाणिस्तानमध्ये जी सीमा आहे तिला कोणत्या नावाने ओळखलं जातं, ठीक आहे. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काही कारगिल युद्ध झालं ते 1999 झाले, मी तुम्हाला सांगितलं. पण महत्वाचे करार बघा, सिंधू जल करार जो आहे, सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत जो करार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 60% पाणी पाकिस्तानला मिळतं आणि 40% भारताला मिळतं, हा जो करार आहे मित्रांनो तर हा 1960चा आहे. त्यानंतर ताश्कंद करार 1966 ला झालेला आहे. या ताश्कंद कराराच्या वेळीच आपले जे काही पंतप्रधान होते, दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, ठीक आहे, तर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शिमला करार जो आहे तो 1972चा आहे. वाघा बॉर्डर जो आहे ते भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरच आहे. आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वोत्तम विमानतळाचा प्रतिष्ठित एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी पुरस्कार जो आहे तर तो कोणत्या विमानतळाने जिंकलेला आहे? तर बघा मित्रांनो, एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी हा जो पुरस्कार आहे हा आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार आहे आणि तो आपण जर बघितलं तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे दिल्लीचं त्याने जिंकलेला आहे, ठीक आहे. तर आपण जर बघितलं या विमानतळाने हा पुरस्कार 7व्यांदा जिंकलेला आहे, ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन या पुरस्काराबाबत लक्षात ठेवायची आहे. यानंतर भारतातील पहिलं वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2025 कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा मित्रांनो, जे काही दिव्यांग खेळाडू आहे तर त्यांची आपण म्हणूया रेसिंगची स्पर्धा, ठीक आहे, तर ती 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. मग त्याचा उद्देश काय होता, ठीक आहे, त्याबाबत जाणून घेऊया. तर बघा, जे काही आपण दिव्यांग खेळाडू आहे तर त्यांना कुठेतरी समोर घेऊन येणं, त्यांना प्रोत्साहन देणं हा या पाठीमागील उद्देश होता. यामध्ये 20 देशातील 280 खेळाडूंनी भाग घेतलेला आहे, ज्यामध्ये 195 पुरुष 85 महिलांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. या स्पर्धेचं आयोजन दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर करण्यात आलं होतं, ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर पॅरा स्पोर्टच्या विकासाला चालना देणे हा याचा उद्देश आहे. भारत सरकारच्या क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी उद्घाटन केलं होतं या ग्रँड प्रिक्सचं. कोणता खेळाडू फेब्रुवारी 2025 साठी आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ ठरलेला आहे? तर आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ जो आहे पुरुषांमध्ये तो ठरलेला आहे शुभमन गिल. हाच अवॉर्ड जो आहे तो महिलांमध्ये कुणाला मिळालेला आहे? तर ॲलेना किंग जी ऑस्ट्रेलियाची. जानेवारीमध्ये पुरुषांमध्ये हा अवॉर्ड जोमेल वॉरिकन ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूला मिळाला होता आणि महिलांमध्ये बेथ मुनी ही ऑस्ट्रेलियाची खेळाडू जी आहे तिला जानेवारीमध्ये अवॉर्ड मिळाला होता, ठीक आहे. तर फेब्रुवारीचे आणि जानेवारीचे अवॉर्ड आपण बघितले. शुभमन गिलने हा 3ऱ्यांदा अवॉर्ड जो आहे तो मिळवलेला आहे, ठीक आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी त्याला हा अवॉर्ड 2025 मध्ये मिळालेला आहे. प्रत्येक महिन्याला हा अवॉर्ड दिला जातो. आता आपण क्रीडा घडामोडीविषयी जाणून घेऊया. रिसेंटली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. कुणाला हरवलं? तर न्यूझीलंडला हरवलेलं आहे. वर्ल्ड ज्युनियर चेस चॅम्पियनशिप प्रणव व्यंकटेशने जिंकलेली आहे. त्याचबरोबर 6वे आशियाई महिला कबड्डीचं विजेतेपद जे आहे ते भारताने जिंकलेलं आहे आणि इराणला त्यांनी हरवलेलं आहे. चिली ओपन, आता चिली ओपन स्पर्धेमध्ये दुहेरी, ठीक आहे, दुहेरी म्हणजे काय असतं? 2 खेळाडू टेनिसमध्ये या बाजूने असतात, 2 समोरच्या बाजूने असतात. मग यामध्ये जर बघितलं चिली ओपन का लक्षात ठेवायचं किंवा बेंगळुरू ओपन या स्पर्धांचे दुहेरीचे विजेते का लक्षात ठेवायचे? कारण यामध्ये एक भारतीय तुम्हाला बघायला मिळेल ज्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे.
ज्यामध्ये ऋत्विक चौधरी बोलापल्ली यांचं नाव लक्षात ठेवायचं आणि बेंगळुरू ओपन मध्ये अनिरुद्ध चंद्रशेखर यांचं नाव लक्षात ठेवायचं. अनिरुद्ध चंद्रशेखर यांच्यासोबत होते रे हो आणि ऋत्विक बोलापल्ली यांच्यासोबत होते निकोलस बॅरियन जे कोलंबियाचे. रणजी ट्रॉफी कोणी जिंकली तर विदर्भाच्या संघाने यावर्षी रणजी ट्रॉफी जिंकली. त्यानंतर तिसरं साबा महिला चॅम्पियनशिप कोण जिंकली. आता साबा काय आहे तर साबा म्हणजे साऊथ एशियन बास्केटबॉल असोसिएशनची जी चॅम्पियनशिप आहे ती भारताने जिंकलेली आहे. विजय हजारे ट्रॉफी जी आहे ती कर्नाटकने जिंकलेली आहे. आर प्रज्ञानंदने टाटा स्टील मास्टर 2025 बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलेलं आहे आणि 33वी संतोष ट्रॉफी पश्चिम बंगालने आपल्या नावावर केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने नव्याने विकसित केलेल्या महसेर हॅचरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्य विज्ञान आणि शाश्वत मत्स्यपालन प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं. तर बघा मित्रांनो, माशांच्या आपण जर बघितलं तर माशांचं आपण संवर्धन करण्यासाठी त्यांचं प्रजननासाठी एक प्रयोगशाळा जी ती अलीकडे मणिपूरमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी इम्फाळमध्ये काय केलेलं आहे तर इम्फाळमध्ये जे काही विद्यापीठ आहे मणिपूर विद्यापीठ तर त्या ठिकाणी त्यांनी महसेर हॅचरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्य विज्ञान आणि शाश्वत मत्स्य पालन प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं. त्याचा उद्देश काय आहे तर माशांचं संवर्धन करणं, प्रजनन आणि संगोपन तसेच गोड्या पाण्यातील माशांचं शास्त्रीय व्यवस्थापन करणं हा त्या पाठीमागील उद्देश आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं तर ही प्रयोगशाळा ICAR सेंट्रल कोल्ड वॉटर फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट भीमताल उत्तराखंड आणि मणिपूर विद्यापीठाने संयुक्तपणे विकसित केलेली आहे. मणिपूर विषय जाणून घेऊया. इम्फाळ राजधानी आहे. मणिपूरचा स्थापना दिवस 21 जानेवारी 1972 आहे. मेईटिलॉन ही त्यांची अधिकृत भाषा आहे. राज्य प्राणी संगाई, राज्य पक्षी मिसेस ह्युम्स तितर, राज्य वृक्ष तून, राज्य फूल शिरुई लिली. त्यानंतर लोकसभेच्या 2 जागा, राज्यसभेची 1 जागा आणि विधानसभेच्या 60 जागा मणिपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आपण जर बघितलं तर भारताचं भूषण कोणत्या राज्याला म्हटलं जातं तर मणिपूरला म्हटलं जातं. मणिपूरच्या शेजारी नागालँड, मिझोराम, अरुणाचल, आसाम हे आपल्याला राज्य बघायला मिळतात. तर म्यानमार देश मणिपूरच्या शेजारी आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं तर योएशांग उत्सव, संगाई उत्सव आणि चरोबा उत्सव जो आहे तो मणिपूरमध्ये सेलिब्रेट केला जातो. मणिपूरचा नवीन वर्षाचा उत्सव जो आहे तो चेरोबा नावाचा उत्सव जो आहे, जसं की आपल्याला साऊथमध्ये पोंगल वगैरे बघायला मिळतात तसं चेरोबा उत्सव आहे. जसं महाराष्ट्राचा गुढीपाडवा आहे नवीन वर्षाचा उत्सव, तसं चेरोबा मणिपूरचा उत्सव आहे. त्यानंतर जर बघितलं तर मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ही राज्य कोणत्या कायद्यानुसार बनलेली ती ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 नुसार ती बनलेली आहे. त्यानंतर महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या बँकेने अस्मिता योजना सुरू केलेली आहे तर महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी अस्मिता नावाची योजना जी ती स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केलेली आहे, SBI ने सुरू केलेली आहे. SBI ची स्थापना 1955 ची आहे. गोरवाल समितीच्या शिफारशीनुसार SBI ची स्थापना करण्यात आली होती. SBI चं नाव अगोदर इम्पेरियल बँक ऑफ इंडिया होतं, जिची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली होती. ठीक आहे, तर असा हिचा इतिहास आहे SBI चा. गोरवाल कमिटी कधी स्थापन करण्यात आली होती ते 1951 मध्ये गोरवाल कमिटी स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, आता SBI विषयी आपण जाणून घेतलेला आहे. अस्मिता योजना जी आहे ती काय करते तर महिला उद्योजकांना कमी इंटरेस्ट रेट मध्ये कर्ज उपलब्ध करून देते, ज्यामुळे महिला उद्योजकांना आपला व्यवसाय पुढे घेऊन जाण्यास मदत होते. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर ही योजना विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊया. स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहे तर तिची स्थापना मी तुम्हाला सांगितलं 1 जुलै 1955 मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे. छल्ला श्रीनिवासलू शेट्टी हे तिचे अध्यक्ष आहे. टॅगलाईन आहे बँकर टू एव्हरी इंडियन. त्यानंतर जर बघितलं तर इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे मी तुम्हाला. यानंतर 10वा क्वेश्चन आहे, मार्च 2025 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक महिला आणि भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनली आहे तर बघा मित्रांनो, भारतातील सगळ्यात श्रीमंत महिला बनलेली आहे रोशनी नादर मल्होत्रा. आपण जर बघितलं शू नादर हे HCL टेक्नॉलॉजी कंपनी माहित असेल, IT क्षेत्रात आहे मोठी कंपनी HCL टेक्नॉलॉजी. तर तिचे CEO आहे, तिचे अध्यक्ष आहे, करता धरता आहे शू नादर. यांची मुलगी आहे रोशनी नादर मल्होत्रा. ठीक आहे, तर यांना शू नादर यांनी आपल्या भागभांडवलापैकी आपल्या शेअर्स पैकी 47% शेअर्स दिले HCL चे. आणि त्यानंतर आता या आशियातील सर्वात श्रीमंत महिला व्यावसायिक आणि भारतातील सर्वात श्रीमंत महिला व्यावसायिक बनलेल्या आहे. ठीक आहे, तर त्यांच्या वडिलांनी त्यांना 47% संपत्ती जी आहे ती भेट दिली
त्यामुळं आपल्याला या आशियातील सर्वात श्रीमंत महिला बनलेल्या बघायला मिळतात. आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, स्वतंत्र भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश ज्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला, काय चालवण्यात आला, महाभियोग चालवण्यात आला. ठीक आहे, ज्यांचं नाव आहे न्यायमूर्ती व्ही रामास्वामी, यांचं मार्च 2025 मध्ये वयाच्या 96 वर्षी निधन झालं. ठीक आहे, मग त्यांच्या विरोधात महाभियोग जो आहे तो कधी आणण्यात आला होता. तर बघा मित्रांनो, पहिले मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो. आपण जर बघितलं तर 1991 ते 1994 या काळामध्ये जर बघितलं ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. मग आता त्यांच्या कालखंडादरम्यान आपण जर बघितलं तर इथं 1919 येणार नाही, 1993 मध्ये त्यांच्या विरोधात महाभियोग जो आहे तो चालवण्यात आला होता. ठीक आहे, महाभियोग म्हणजे काढून टाकण्याची प्रोसिजर असते एखाद्या न्यायाधीशाला. मग आपण जर बघितलं तर त्यांचा कार्यकाळ तुम्हाला सांगितला, महाभियोग 1993 मध्ये आणला होता. स्वतंत्र भारतातील पहिले असे न्यायाधीश होते की ज्यांच्या विरोधात महाभियोग चालवण्यात आला. पण याचं कारण काय होतं, जेव्हा ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तर त्यांनी आर्थिक अनियमितता केल्याचे त्यांच्यावर आरोप झाले होते. आता केलं होतं की नाही माहित नाही, पण त्यांच्यावर महाभियोग तर चालवण्यात आला होता मित्रांनो. यानंतर 12वा क्वेश्चन आहे, 135वा राष्ट्रीय अभिलेखागार स्थापना दिवस जो आहे 2025 तो कधी सेलिब्रेट करण्यात आला. आपण जर बघितलं तर नॅशनल आर्काइव्ह, फुल फॉर्म काय सांगता येईल, हा नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया. ठीक आहे, आता ही नेमकं कशी संस्था आहे, नॅशनल अभिलेखागार संस्था. तर भारताचे जे काही डॉक्युमेंट वगैरे सेव्ह करून ठेवले जातात त्याला आर्काइव्ह म्हटलं जातं. ठीक आहे, नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया नावाची जी संस्था आहे तिचा 135वा स्थापना दिवस 11 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचंय, या संस्थेची स्थापना 11 मार्च 1891 मध्ये कोलकातामध्ये इम्पेरियल रेकॉर्ड विभाग म्हणून इंग्रजांनी हिची स्थापना केली होती. ठीक आहे, नंतर आपण हिचं नाव जे आहे तर नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया म्हणून केलेलं आहे. ठीक आहे, तर नवी दिल्लीमध्ये आता हिचं मुख्यालय आहे. पहिले कोलकातामध्ये स्थापना झाली होती, आता मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आणण्यात आलेले. 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. आता खेलो इंडिया विंटर गेम्स मध्ये अव्वल स्थान कुणी पटकवलेले हे तुम्हाला सांगायचंय, आणि महिला उद्योजकांसाठी अस्मिता नावाची योजना कुणी सुरू केली. तर चुकून इमेज काढायची राहून गेली. ठीक आहे, तरी पण उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथं संपलेलं आहे. जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत चला. ठीक आहे, आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करा. त्याचबरोबर बघा आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर असतील, टेस्ट सिरीज असेल, नोट्स असेल, सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहे. त्या मग या बॅचेसमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आहे, कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आहे, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0 आहे जी प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी आहे. राज्यसेवेची सुद्धा प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूची बॅच आहे. कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे यशस्वी बॅच आहे. त्याचबरोबर आपल्या अभ्यास मित्राच्या नोट्स आहे. ठीक आहे, तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. आता वेळ आहे तुमची. ठीक आहे, लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. त्यासाठी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा जर केलं नसेल तर. टेलिग्रामचं चॅनल आणि इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन येत जाईल. मग थांबूया आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.